तुम्हा कोकणी माणसांचो मासे बनवण्यात कोणी हात पकडू शकत नाही। अशी ज्यावेळी शेजारी मका म्हणता त्यावेळी मका खूप बरा वाटता। ज्यावेळी मी घरात मासे बनवते ना त्यावेळी वाटीभर माशाचा सार किंवा एखादी माशाची तुकडी तरी माझ्या शेजारी नक्कीच, कारण शेजार धर्म पाळायचो कसो या कोकणी माणसाक काय वेगळा सांगायची गरज नाही। आता बोलता बोलता विषय इलो तो ह्या मुशी माशाचो। म्हणाली चिकन मटन सारखो लागणारो एक मासो असता, तुमच्याकडे तो खाल्लो जाता का? म्हटलं होय खातात की। म्हटलं केलंय की देन तुमका। तर आज तो दिवस इलो होतो आणि आज मी आणलं होतं ह्यो मुशी मासो। आमच्या इकडे एका जास्त मोरी मासोच म्हणतात। चौथ्याची म्हणशाल तर चिकन मटनला पण मागे घालीत अशी। तर ह्यो मुशी मासो मी येतानाच साफ करून आणलं होतंय आणि त्यानंतर एका हळद मीठ लावून बाजू काढून ठेवलंय आणि असा या ओला खोबरा आणि कांदो लसूण आला याचं वाटण काढून घेतलंय। आता मुशी माशाचं मटण करून घेताना तेलामध्ये कांदो परतलंय, त्याच्यामध्ये टोमॅटो घातलंय, कढीपत्ता घातला, 2 मिनिटं ही फोडणी अशी परतली की यानंतर यामध्ये घातलंय आपलं मालवणी मसालो। आपल्या तिखटानुसार यामध्ये ह्यो मसालो घालून घ्यायचो। चांगलं वेळ तेलामध्ये परतलो की यामध्ये घालायचो ह्यो मुशी मासो। 2 ते 3 मिनिटं या माशाक देखील या मसाल्यांबरोबर परतून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा गरम पाणी। तर ताटलीतच मी असं ह्या गरम पाणी करून घेतोय आणि ह्याच पाणी मी या मटणात घालतोय। गरम पाणीच इकडे वापरायचा, थंड पाणी जर इकडे वापरला तर याची चव बिघडता आणि या माशाचे तुकडे होतात। कारण मटण आणि चिकनपेक्षा ही मासो पटकन शिजता। लगेचच यामध्ये तयार केलेला वाटण घालायचा, त्याचबरोबर 2 ते 3 अशी ही कोकमा टाकायची आणि एक उकळी येऊ द्यायची। एकदम भारी होता या मुशीचा मटण। तर झाला की यावर कोथिंबीर घालायची आणि भाकरी किंवा भाताबरोबर ह्या खाऊ घ्यायचा। रेसिपी तुमका नक्कीच आवडली तर व्हिडिओक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।